57 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मतदानावर टांगती तलवार। 50% वर आरक्षणाची मर्यादा, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। 57 ठिकाणी मर्यादा ओलांडली, निवडणूक आयोगाची कोर्टात माहिती सादर। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामध्ये 40 नगरपालिका, 17 नगरपंचायती। धुवाधार प्रचार, पण आता मतदानावर उद्या फैसला होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे। महाराष्ट्रात ज्या निवडणुकीमध्ये 50% पेक्षा पुढे आरक्षण गेलंय, तिथं काहीतरी वेगळा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा माझा अंदाज। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनीत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून फडणवीसांनी परिचय करून घेतला असं सपकाळांनी म्हटलंय। फडणवीस गजनी नाही, राजकारणातील रजनीकांत आहेत, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत, कारण त्यांना काही आठवत नाही। नांदेड या ठिकाणी त्यांनी केलेलं वक्तव्य की 2014 पूर्वी विकास झालेला नव्हता, याचा अर्थ स्पष्ट आहे की आता विस्मृती ही आता देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आलेली आहे आणि ते महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून त्यांनी स्वतःचा जो परिचय करून घेतला तो त्यांना लखलाभ हो, हेच या निमित्तानं मला त्यांना सांगायचं आहे। देवेंद्रजी फडणवीस हे गजनी नाहीत, तर महाराष्ट्रातले रजनीकांत आहेत। ज्या सुपरफास्ट स्पीडने महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय, परंतु तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा आजार झालाय, तुम्ही विस्मृतीमध्ये चाललाय। 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये लोडशेडिंग होती, 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या पद्धतीनं सुपर हिरो रजनीकांत काम करतो, अगदी तसंच सुपर हिरो म्हणून देवेंद्रजी फडणवीस काम करतायत। 24 तास होऊनही मालवण प्रकरणावर एफआयआर झालेली नाही, असं निलेश राणेंनी म्हटलंय। पैसे व्यवसायातले होते तर पुरावे सादर करावे लागणार, असं निलेश राणे म्हणतात। नेमकं काय ट्विटमध्ये म्हटलंय पाहूया। 24 तास होऊनही मालवण प्रकरणावर पोलिसांनी, निवडणूक आयोगाने कसलीही भूमिका घेतली नाही, एफआयआर झालेली नाही। संबंधित आरोपी सांगत आहेत की त्या बागेत त्यांच्या व्यवसायाचे पैसे होते। जर व्यवसायाचे पैसे होते तर तिथेच त्यांनी पैसे कुठून आले हे पटकन सांगायला पाहिजे होतं। त्या व्यक्तीचं नाव आणि झालेला व्यवहार हा जागेवर सांगायला हवा होता। नुसतं तो पैसा व्यवसायातला होता असं सांगून होणार नाही, पुरावे सादर करावे लागतील, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं। इतक्या वर्षात मुक्ताईनगरचा विकास झाला का? एकनाथ शिंदे यांनी हा सवाल विचारलाय। भाजपकडे सत्ता होती, विकास केला का? एकनाथ शिंदे यांनी भाजपवर टीका केली। मी 22 कोटींची योजना आणली, आता सर्वांना पाणी मिळणार, असं शिंदेंनी म्हटलंय। या वर्ष मुक्ताईनगरचा विकास झाला का? चेहरा मोहरा बदलला का? जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला का? रस्ते, गटारी, दिवाबत्तीची सोय आहे का? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणींना पाणी मिळते का वेळेवर? मला हे सांगा। इथं बाजूला नदी आहे, बरोबर ना? आता आपण 22 कोटीची योजना दिली आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाणी मिळणार। सत्तेची मस्ती दाखवण्यास आरेला कार्य करणार, असं अजित पवार म्हणाले। कोणी येतं आणि दम देतं, आम्ही खपवून घेणार नाही, असंही अजित पवार यांनी म्हटले। ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, असं अजित पवार म्हणतात। जेजुरीमधील प्रचार सभेत बोलताना अजित पवारांचं हे वक्तव्य। अजित पवार यांनी जेजुरीमधील प्रचार सभेत हे वक्तव्य केलेलं आहे। सत्तेची मस्ती दाखवणाऱ्यास आरेला कार्य करणार, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। कुणी येतं आणि दम देतं, हे आम्ही खपवून घेणार नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, असाही टोला अजित पवार यांनी लगावलेला आहे। जेजुरीमध्ये आज अजित पवार यांनी प्रचार सभा घेतली आणि या प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले। तर देतं, दम देतं, अरे दम काय? तू आर्य म्हणल्यावर आम्हाला काही कार्य म्हणता येत नाही, हे असं कसं चालेल? आम्ही पण काय उन्हाचं दूध प्यायलेलं आहे, याला सांगायला पाहिजे का? सत्तेची मस्ती आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला। आमच्या सर्वसामान्य जेजुरीकरांना
घाबरवण्याचा प्रयत्न केला, दम देण्याचा प्रयत्न केला, तर तो देखील आम्ही खपून घेणार नाही. ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी आहेत, हे लक्षात ठेवा. आमिषाला बळी पडू नका, गिरीश महाजनांचं आवाहन. विरोधकांकडून आहे ते घ्या, पण बटण मात्र कमळाचं दाबा, असं महाजन म्हणाले. जळगावातील सभेत बोलताना गिरीश महाजनांचं हे वक्तव्य. कुठल्या मिशनला बळी पडू नका, कुठल्या मिशनला बळी पडू नका. हा ते देतोय, तो ते देतोय, हा भाव काढतोय, तो ते भाव काढतोय, मोडतोय तिकडे. बरे घेऊन टाका, पण बटन मात्र कमळाचं दाबा. बटन कमळ हे सगळ्या लोकांना सांगा की बिलकुल नाही, अशा लोकांच्या हातात तुम्ही गाव देऊ नका. म्हणजे